वर्तमानामध्येच त्याचे लाभ होणं सुरू होऊन जातात. शारीरिक, मानसिक, अध्यात्म सारे लाभ होणं सुरू होऊन जातात. व्हायलाच पाहिजे. गॅरंटेड दिलेली गोष्ट आहे भगवंतांनी. भिक्षू-भिक्षुणींनो, जर कोणी उपासक-उपासिकांनी तुम्हाला येऊन असं विचारलं, की "भंते, कोणतं असं आचरण आहे, कोणता असा धम्म आहे, जो मी पालन केल्याने, धारण केल्याने मला वर्तमानामध्येच लाभ होतील?" तर तेव्हा त्यांना सांगा, हे अष्टशील उपोषित असं आचरण आहे, असा धम्म आहे. तुम्ही त्याला जसं भगवंतांनी सांगितलं तसंच आहे तसं, तुमच्या मनाने नाही. की थोडं बहुत मग संध्याकाळी खाल्लं पण, मग नंतर दागदागिने बी वापरले, कोणतेही कपडे वापरले. तसं नाही, असं उपास केल्यासारखं नाही. फक्त एक टाईम खाल्लं आणि मग 2 नाही खाल्लं, तसं नाही. परिशुद्ध 8च्या 8ही शील 3 अंगांनी जर पालन केले, परिशुद्ध रूपाने पालन केले,